नमस्कार शिक्षक बांधवांनो. UDIS GIS कॅप्चर ह्या मोबाईल ॲपद्वारे आपल्याला स्कूलचं मॅपिंग करणं आवश्यक आहे आणि आपलं UDISचा जो नंबर आहे आणि पासवर्ड आहे याच्यावरून आपण UDIS GIS कॅप्चर म्हणजेच मॅपिंग त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी स्कूलचे फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचे ते सर्व पाहणार आहोत. अगोदर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला UDIS GIS कॅप्चर ॲप हे आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अशा पद्धतीचं UDIS प्लस GIS कॅप्चर हे असणारं लोगो असणारं हा जो लोगो आहे हा लोगो त्या ठिकाणी दिसेल. त्या लोगो असणारं जे ॲप आहे ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. जसं तुमचं नेटचं स्पीड असेल त्या पद्धतीने हे ॲप इन्स्टॉल होणार आहे. या ठिकाणी UDIS प्लस GIS कॅप्चर हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला ओपन होतं आहे अशा पद्धतीने ओपन होणार आहे. यानंतर ओपन झाल्यानंतर आपल्याला UDIS नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही UDIS नंबर आणि पासवर्ड तुमचा UDISचा जो पासवर्ड आहे तो अचूक टाका आणि त्यानंतरच त्या ठिकाणी या ॲपमध्ये लॉग इन होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ते सिक्युरिटीच्या दृष्टीने या ठिकाणी हाईड केलेलं आहे. आता कशा पद्धतीने ते ओपन होणार आहे. तुम्ही पासवर्ड आणि UDIS नंबर तुमच्या शाळेचा अचूक टाकल्यानंतर तुम्ही काय होणार आहोत, या UDIS GIS कॅप्चर याच्यामध्ये जाणार आहोत. या ठिकाणी हा पासवर्ड तुम्ही सेव्ह देखील करू शकता. अशा पद्धतीचा स्कूल डॅशबोर्ड ओपन होईल आणि याच्यामध्ये तुमच्या शाळेचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी दाखवलं जाईल. आता आपल्याला कॅप्चर इमेज किंवा कॅप्चर लोकेशन, अगोदर लोकेशन कॅप्चर करायचे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुमचा मॅप चालू करून तुम्हाला काय करावं लागेल, हे लोकेशन फिट करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये राहून किंवा शाळेच्या परिसरामध्ये 10 मीटरच्या किंवा 100 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी काय करावं लागेल, हे लोकेशन त्या ठिकाणी फिट करावे लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कॅप्चर इमेजवरती जायचं आहे. आता प्रत्येक इमेज क्रमांक 1 वरती गेल्यानंतर आपल्याला मेन गेटचं जे फोटो आहे शाळेचा तो फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी इमेज शाळेचा जो दर्शनी भाग आहे म्हणजे गेट आहे त्या गेटचा फोटो त्या ठिकाणी काय करू शकता, अपलोड करू शकता. म्हणजेच त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराचा फोटो आपल्याला 1 नंबरच्या इमेजवरती काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. म्हणजे आता 2 नंबरची इमेज आता कॅप्चर झाला. आता 2 नंबरच्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं. कॅप्चर इमेज 2 याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा फोटो काय येणार आहे, फ्रंट व्ह्यू ऑफ द मेन स्कूल बिल्डिंग. आपल्या शाळेचा फ्रंट म्हणजे मेन बिल्डिंगचा पुढचा भाग तो आपल्याला काय फ्रंट व्ह्यू याचा फोटो कॅप्चर करायचा आहे आणि कॅप्चर केल्यानंतर तो त्या 2 नंबरच्या इमेजमध्ये सेव्ह होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सेव्ह करायचा. 2 नंबरची इमेज सेव्ह झालेली आहे. अपलोड स्टेटस त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर कॅप्चर इमेज 3 याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हेडमास्टर रूम त्या ठिकाणी कार्यालयाचा फोटो काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. आता शाळेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा फोटो आपण या ठिकाणी काय करू शकतो, अपलोड करू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला फक्त मुख्याध्यापकांची जी रूम आहे त्या रूमचा फोटो त्या ठिकाणी 3 नंबरच्या इमेजमध्ये काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी 3 नंबरची जी ही आहे इमेज आहे त्याच्यामध्ये काय करा, कार्यालयाचा फोटो घ्या आणि तो अपलोड करा. म्हणजेच त्या ठिकाणी इमेज क्रमांक 3 आपण काय करायची, क्रॉप करावी. इमेज क्रॉप करण्याचा देखील ऑप्शन तुम्हाला येईल. तुम्ही क्रॉप देखील करू शकता आणि मुख्याध्यापकांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचा फोटो त्या ठिकाणी काय करू शकता, अपलोड करू शकता. त्यानंतर कॅप्चर इमेज 4ला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लासरूम किंवा प्लेग्राऊंडचा त्या ठिकाणी आपल्याला फोटो काढायचा आहे. तुम्ही क्लासरूमचा फोटो काढू शकता
किंवा मग प्लेग्राऊंडचा फोटो त्या ठिकाणी काय करू शकता, कॅप्चर इमेज 4मध्ये प्लेग्राऊंड म्हणजे शाळेचं जे मैदान आहे त्या मैदानाचा फोटो त्या ठिकाणी क्लिक करून ती जी इमेज आहे ती इमेज त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. पहा, क्रॉप करून व्यवस्थित ते जे शाळेचं मैदान आहे त्या शाळेच्या मैदानाचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे, फिक्स करायचा आहे. अशा पद्धतीने UDIS GIS मॅपिंग जे कॅप्चर आहे त्या UDIS GIS कॅप्चर ॲपमध्ये हे सर्व तुम्ही हे केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 1 नंबरच्या इमेजमध्ये तुम्हाला शाळेचं प्रवेशद्वार, 2 नंबरच्या इमेजमध्ये तुम्हाला शाळेचा जे मुख्य बिल्डिंगचा दर्शनी भाग आहे तो त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या इमेजमध्ये मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचा फोटो अपलोड करायचा आहे. 4 नंबरच्या इमेजमध्ये तुम्हाला शाळेचं जे प्लेग्राऊंड आहे त्या प्लेग्राऊंडचा फोटो त्या ठिकाणी काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. किंवा मग तुम्ही क्लासरूमचा देखील फोटो त्या ठिकाणी 4 नंबरच्या इमेजमध्ये काय करू शकता, अपलोड करू शकता. म्हणजेच त्या ठिकाणी स्कूलचं जे मॅपिंग आहे म्हणजे आपल्या शाळेचं मॅपिंग पूर्ण करण्यासाठी UDIS प्लस ही ज्या म्हणजे UDIS प्लसची जे संपूर्ण डाटा आहे तो व्हेरीफाय होण्यासाठी तुमच्या शाळेचं जे मॅपिंग आहे ते मॅपिंग पूर्ण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, म्हणजेच त्या ठिकाणी सर्व शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी हे UDIS GIS कॅप्चर ॲप घेऊन त्या ठिकाणी आपल्या शाळेचं मॅपिंग हे पूर्ण करायचं आहे. पहा, म्हणजेच अशा पद्धतीचं हे मॅपिंग आपण पूर्ण केलेलं आहे. आता हे मॅपिंग पूर्ण केल्यानंतर हे संपूर्ण माहीत आहे हा प्रशासनाकडे त्या ठिकाणी तुमच्या शाळेचे जे अक्षांश, रेखांश आहे, त्याचबरोबर शाळेचे मुख्य इमारत, त्याचं प्रवेशद्वार असेल, मुख्याध्यापकाचं कार्यालय असेल, त्याचबरोबर मैदान असेल, हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी काय होते, त्यांच्याकडे जाते. पहा, आता आपल्याला पुढचं काही कशा पद्धतीने सेव्ह होतं आहे ते पाहिल्यानंतर आता आपल्याला काही प्रॉब्लेम देखील येत आहेत. पहा, काही शाळेंचं त्या ठिकाणी येत नाही. नो लोकेशन हॅज बीन रिव्ह्यूड बाय द ॲडमिट येट, वन्स अप्रूव्ड द लोकेशन विल ॲपियर हिअर. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम देखील शाळेंना येत असतील तर तरी देखील तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर नो लोकेशन हॅज बीन रिव्ह्यूड बाय द ॲडमिट येट, वन्स अप्रूव्ड द लोकेशन विल प्रिपेअर हिअर. अशा पद्धतीचं जर विंडो तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाकडून अजून तुमचं जे लोकेशन आहे, पहा, अद्याप कोणत्याही स्थानाचे पुनरावलोकन केलेले नाही. प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणत्याही स्थानाचे पुनरावलोकन केले नाही. मंजूर झाल्यानंतर स्थान येथे दिसेल. मंजूर झाल्यानंतर तुमचं स्थान त्या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यामुळे न घाबरता त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, अगोदर UDIS GIS कॅप्चर ॲपवरती जाऊन आपण आपल्या शाळेची जी मॅपिंग आहे ते मॅपिंग पूर्ण करायचं आहे. सर्वांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.